या वर्षीची बिग बॉसची ट्रॉफी आपल्या सगळ्यांचा लाडका प्रणित दादा जिंकेल असं सगळ्यांना वाटत होतं आणि तसा त्याला सपोर्टही मिळत होता. संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्यांनी त्याला वोटिंग केलं होतं. सगळेजण त्याला भरभरून प्रतिसाद देत होते. भरभरून सगळ्यांनी वोटिंग केलेलं असताना सुद्धा आय डोंट नो व्हाय की तो कसा काय हारला. मी स्वतः कधी बिग बॉस बघत नाही. पण अ, आपल्या महाराष्ट्राचा एक मुलगा जो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतोय नॅशनल चॅनलवरती बिग बॉसमध्ये रिप्रेझेंट करतोय म्हटल्यावर मला खूप असं गर्व वाटत होता प्रणितदादाचा. त्यामुळे मला पण असं कुठेतरी वाटत होतं की तो जिंकावा हा शो. पण झालं सगळं उलटंच. तर प्रणितदादाला माझं एवढंच म्हणणं आहे की बिग बॉसची ट्रॉफी जरी नाही मिळाली तुला, तरी तू संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहेस आणि यापेक्षा मोठा अचिव्हमेंट काय असणार आहे, बरोबर ना? तू महाराष्ट्रातील सगळ्यांचं हृदय जिंकलं आहेस, सगळ्यांचं मन जिंकलं आहेस. हेच खूप मोठं अचिव्हमेंट आहे आणि बिग बॉसची ट्रॉफी कोणी पण जिंकू दे. आमच्यासाठी फक्त तूच विनर आहेस. तुला खूप सारे प्रेम आणि पुढील वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा.